पुन्हा एकदा शिवाजी भतीकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर आज आपण जे मुख्य पदाधिकारी असतात, गावचा सरपंच असेल किंवा पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांची आपण काय करणार आहोत, महाराष्ट्राच्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत. तर त्यांचा कालावधी, कार्यकाल, त्याचबरोबर राजीनामा, पदच्युती आणि निवड या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर साधारणतः महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा समोर दिलेला आहे. तर आता तिन्हीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सरपंच, सभापती आणि जेडपी जिल्हा परिषद अध्यक्ष या संदर्भाने आपण काही माहिती घेऊया. तर साधारण या तिघाचा कार्यकाल सरपंचाचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो आणि इथं सभापती दोन्हीही 2.5 म्हणजे 2.5 वर्षाचा कालखंड या दोघांचा असतो. तर जास्तीत जास्त कालावधी, सरपंचाला कितीही वेळेस सरपंच होता येते. पण इथं सभापतीला फक्त 5 वर्ष आणि इकडं पण 5 वर्ष, सेम इयर आहे दोघांसाठी पण. हे मध्यभागी लिहितो मी, 5 वर्ष. 5 वर्षाच्या वर ते सभापती किंवा अध्यक्ष होऊ शकत नाहीत. आता मानधन, पूर्वीचं मानधन आहे तर ते चेक करायचं, करून घेता येते. पूर्वी हे 3 ते 5 हजार रुपये असं मानधन त्यांना होतं पुढं सरपंचांना. तर पंचायत समिती सदस्य आणि अध्यक्षांना या ठिकाणी मानधन बघूया. पंचायत समिती 10,000 रुपये, 10,000 रुपये पूर्वीचं मानधन आहे. सध्याचं चेक करून घ्या, 20,000 रुपये, 20,000 रुपये अशा पद्धतीचं मानधन. फरकान देखील या ठिकाणी पाहता येत आहे. राजीनामा सरपंच हे राजीनामा देतील. झेडपीची स्थायी समिती, मुख्य समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती, या समितीला सरपंच राजीनामा देऊ शकतात. त्याचबरोबर दोन्ही सभापती हे या ठिकाणी राजीनामा राज्य शासनास देतात. राज्य शासन. निवडीमध्ये कधी बदल होत असतो, परंतु सरपंचाची निवड ही थेट जनतेमधून होते. आणि या दोघांची निवड निवडून आलेल्या सदस्याकडून अशा पद्धतीचं हे काय या ठिकाणचं प्रशासन आहे, जे की पंचायत राज म्हणतो आपण. या पंचायत राजमध्ये अशा घडामोडी आढळून येतात.
तर अशा पद्धतीची माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी तपासून पाहता येते. बघा, कार्यकाल सरपंचाचा 5 वर्ष, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा अध्यक्षाचा कार्यकाल, सभापती आणि अध्यक्षाचा कार्यकाल 2.5 वर्षाचा होता. सरपंच किती वेळेस होता येतं, परंतु या ठिकाणी 5 वर्ष म्हणजे 2 वेळा सभापती आणि अध्यक्ष होता येतं, त्याच्यानंतर होता येत नाही. मानधन हे पूर्वीचं आहे 3 ते 5,000 रुपये. आता लेटेस्ट ऑनलाईन पाहून घ्या. मानधन पंचायत समिती सभापतीचं 20,000 रुपये आणि जिल्हा परिषद अध्यक्षाचं पंचायत समिती सभापतीचं 10,000 रुपये, जिल्हा परिषद अध्यक्षाचं 20,000 रुपये. त्याचबरोबर राजीनामा हा सरपंच हा झेडपीची स्थायी समितीकडे देतो आणि पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे राज्य शासनाकडे देतात. त्याचबरोबर निवडून आलेल्या सदस्यामधून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे निवडून आलेल्या सदस्यामधून काय होतात, त्या ठिकाणच्या म्हणजे झेडपीमध्ये निवडून आलेले आणि इथं PS मधून निवडून, इथं PS मधून आणि इथं झेडपीमधून निवडून आलेल्या सदस्यामधून काय होतात, हे अध्यक्ष होत असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत पंचायत राजमधील पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. थांबूया.